तर हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो आणि माऊलीजण हो. आपल्या देशामध्ये इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे की एकीकडे प्रगतीच्या बाता मारल्या जातात आणि दुसरीकडे मात्र देश भलत्याच खाईमध्ये डुबत चाललेला आहे. अंदाज नाही बाळगू शकत आपण इतक्या गरीब परिस्थितीत जाऊन पोहोचणार आहे. मला तर वाटते हा जगामधला भारत एक धर्माचा आफ्रिका आहे. भारत हा एक धर्माचा आफ्रिका आहे. जगामध्ये एक आफ्रिका असा आहे किंवा आफ्रिका खंड असा आहे की जिथे भरपूर साधन संपत्ती म्हणजे भूगर्भ साधन संपत्ती असूनही तो देश इकॉनॉमिकली गरीब परिस्थितीत आहे आजही. तशाच प्रकारची कंडिशन आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये होत आहे. आणि ती कशाप्रकारे तर या देशामध्ये पाणी, भूमी आणि क्रयशक्ती म्हणजे मानवशक्ती बहुत अफाट आहे. आणि प्रत्येकच जण मला विश्वास आहे अंदाजित की या देशातला गरीबातला गरीब लोकसुद्धा कम से कम दिवसातून एकतरी वेळा आपले इच्छेप्रमाणे पोट भरतो आणि जीवनयापन करतो. परंतु देशामधली कंडिशन दुसऱ्या बाजूने ही आहे की भारत हा देश एक प्रकारे धर्मासाठी जगातला दुसरा आफ्रिका आहे, असे मला म्हणावेसे वाटते. तर मित्रांनो, आपली यावर प्रतिक्रिया काय आहे ते नक्कीच कळवा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल बघत चला. तर अशा प्रकारची ही भयानक वास्तव आहे दोस्तो. आपल्या देशामध्ये एवढे सारे संत महात्मे होऊन गेले, कर्मकांडाविरुद्ध आवाज उठावून गेले, परंतु आपल्या देशाची जी वेगळीच आपल्या देशातली कूटनीती जी आहे ती देशाला वेगळ्याच खाईत घेऊन चालत आहे. ती अशी की आज बघा ना, महाराष्ट्र कितीतरी सुधारून राहिला हे फिजिकली लोकांना दिसत चाललेलं आहे आणि त्याची जोरदार ॲडव्हर्टाईज होते. परंतु दुसरीकडे मानसिक खच्चीकरण कसं होत आहे ते बघा. धर्माच्या नावावर अंधश्रद्धा, धर्माच्या नावावर जादूटोणा, कर्मकांड हे वाढत चाललेले आहेत. कर्मकांड वाढत चाललेले आहेत. पूजाविधी, अगोदर तर पूजाविधी व्हायचे, पण आता हवन, कांड आणि यज्ञकर्म अशा प्रकारचे हे कर्म वाढत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात भारत आणि आपला महाराष्ट्र फार प्रगती करेल असं मला वाटत नाही. आमची पिढी यातून काही नवीन जोमाने आपल्यापेक्षा चांगली विकसित असेल आम्हाला वाटत नाही. कारण माणसामधले जे चांगले गुण आहेत ते विकसित होण्यासाठी त्या गोष्टीला एखादी निश्चित भूमी पाहिजे. जसे चांगले सुपीक उत्पादन येण्यासाठी सुपीक जमीन पाहिजे, तशासारखाच चांगला मानव विकसित बौद्धिकरित्या जर विकसित होण्याची आपण गोष्ट करत असून तर त्यानुसार त्या प्लॅनिंगनुसार आपल्यातले जे काही वाईट दुर्गुण आहेत सामाजिक ते कमी होणारी व्यवस्था पाहिजे. परंतु या देशामध्ये आतापर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत काय उदाहरणं बघतो आहे आपण तर हे खराचं कनेक्शन, ज्याच्यामध्ये नेते आणि सामान्य जनसुद्धा मुख्यतः महिला त्यामध्ये अडकत चाललेल्या आहेत. आणि यामुळे एकूणच काही तर महिलांची
परिस्थिती किती नाजूक आहे आणि महिला किती अज्ञानी आणि अशिक्षित मार्गावर आजही अ, आंधळ्याप्रमाणे चालत आहेत, हे यातून दिसते. आणि यामुळे एकूणच जगामध्ये महाराष्ट्राची जी छाप आहे ती निश्चितच अ, गबाळ होण्याच्या परिस्थितीत आहे असं मला वाटते. तेव्हा ही परिस्थिती जर जास्त दिवसपर्यंत जर राहिली तर हे आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या अ, महापुरुषांच्या महाराष्ट्रासाठी निश्चितच घातक आहे. आणि आपला समाज इतका विकृत का बरं होत आहे? कारण आज विज्ञानाची जोड आहे, शिक्षणाची जोड आहे, तरी पण नारी शक्ती का अ, ह्या अंधविश्वासातून मोठी होताना दिसत नाही आहे? हा पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आणि यामुळे जेव्हा नारीशक्तीवरच प्रश्न निर्माण होतात, तेव्हा देशावर प्रश्न निर्माण होतात असे समजा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढेच सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जाताना प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय भारत, जय बहुजन.